वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये मांडलं जाणार। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींप्रमाणे तुष्टीकरण करणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्विटरद्वारे सवाल। आपल्या विवेकाला धक्का बसला। बुलडोझर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं। प्रत्येक प्रकरणात पुढील 6 आठवड्यात प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश। प्रशांत कोरटकरला जामीन नाकारला। कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच। प्रशांत कोरटकर पुढचे 12 दिवस जेलची हवा खाणार। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक ऍक्शन मोडवर। ठाण्यात स्टेट बँकेतील हिंदी फलक हटवले। पुण्याच्या रस्त्यांवरील इंग्रजी पाट्यांना विरोध तर पवईत मराठीचा अवमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चोप। मुंबईत आता कचऱ्यावरही कर। मुंबई महापालिकेचा कचरा निर्मूलन कर आकारण्याचा प्रस्ताव तर हा अदानी कर। आदित्य ठाकरेंची सडकून टीका। खोक्या प्रकरणात विलन करून बिश्नोईच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट। सुरेश धसांचा गंभीर आरोप तर प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची धसांची मागणी। पंकजा मुंडेंची सुपारी धनंजय मुंडेंनी देऊ केली। अंजली दमानी यांचा सनसनाटी आरोप। पंकजांविरोधात राजेंद्र घनवटांनी पुरावे गोळा केल्याचाही दावा। धनंजय मुंडेंसोबतचा घनवट लँड माफिया। शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट गँगने हडप केल्याचा आरोप। दमानी यांचा धनंजय मुंडेंवर आरोपांचा नवा बॉम्ब गोळा। जेजुरी गडावरील भंडाऱ्यात भेसळीचा आरोप। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांसह जेजुरी गडाला धोका। देवस्थानच्या माजी विश्वस्तांचा आरोप। आणि राज्यात एकीकडे उन्हाचा भडका उडाला असताना दुसरीकडे संभाजीनगर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना थोडासा दिलासा।